आकाशवाणी औरंगाबाद. प्रासंगिक. नाथषष्ठीच्या अनुषंगानं फुलंब्री इथल्या श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीनं सद्यस्थितीत संत साहित्याची प्रासंगिकता या विषयावर दूरदृश्य प्रणालीद्वारे 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी साहित्यिक दासू वैद्य आणि संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक ताहेर पठाण यांनी केलेलं भाषण आज आपण प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकणार आहात. जग असेपर्यंत जशी प्राणवायूची गरज आहे तशीच संत साहित्याची आवश्यकता ही कायम असणार असल्याचं मत साहित्यिक दासू वैद्य यांनी यावेळी व्यक्त केलं. ऐसा देव वदवावी वाणी आणि नाही ऐसा मनी अनुभवा म्हणणारा जो तुकाराम आहे त्याचे अभंग तरंग याचा आपण नव्या पद्धतीने अन्वयार्थ लावला पाहिजे. यावर तरंगले असं म्हणलं की मग इकडचे अभंग त्यांनी मांडलेलं इकडचं विज्ञान आणि इकडचं तरंगणं हे थोडंसं विसंगत व्हायला लागतं. पण ते तरंगले तर त्याचा अन्वयार्थ काय असू शकतो, त्याचा नक्की अन्वयार्थ असू शकतो. शेवटी ह्याच्या सगळ्या एक नॉस्टरडॅमस नावाचा माणूस आहे आणि त्यांनी असं म्हणतात काही झालं ते मी लहानपणापासून ऐकतो, कुठेतरी काहीतरी झालं त्याच्यामध्ये नॉस्टरडॅमसने लिहून ठेवलं होतं. मला फार आश्चर्य वाटायचं आणि मी विद्यार्थी असतानाच मुद्दाम नॉस्टरडॅमसचं ते पुस्तक मिळवलं आणि वाचलं तर माझ्या लक्षात आलं नॉस्टरडॅमसने जे लिहून ठेवलंय ते काही नाही, त्यांनी सगळे कवितेसारखं लिहून ठेवलंय सूचक प्रतिमांच्या भाषेमध्ये की पूर्वेकडे काहीतरी सूर्य उगवला की मग त्याचा अर्थ आपण लावायचा की बघा या देशामध्ये असं ही सत्ता आली म्हणजे नॉस्टरडॅमसने सांगून ठेवलं. याच्यातली सूचकता समजून घेणं की अभंग तरंगले, नक्कीच मी सुद्धा त्या बाजूचा आहे की अभंग तरंगले असतील, पण इकडे तुकारामाची विज्ञान निष्ठा जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्याशी ते सुसंगत असलं पाहिजे. असं पाहताना मी असं म्हणेल की ते तरंगले पण ते जनसागरावर तरंगले. कारण तुकारामाचे अभंग सगळ्या ओठावर गेले होते, माणसाच्या मनामध्ये गेले होते, त्याच्यामुळे ते जनसागरावर तरंगले. त्याच्यातली सूचकता, त्याच्यामधला तो अन्वयार्थ आपण नव्या पिढीला सांगता आला पाहिजे. विद्रोह नावाची गोष्ट आहे की नामदेव ढसाळ सारखा आजचा आमचा कवी जेव्हा म्हणतो की स्वातंत्र्य कुण्या गाढवीचं नाव, तेव्हा तो विद्रोह आम्हाला अत्यंत महत्वाचा वाटतो आणि त्याचा उल्लेख आम्ही पुन्हा पुन्हा करतो आणि तो करायला पाहिजे. पण असं म्हणताना 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर नावाचा एक मराठी माणूस वेदाला कृपणू असं म्हणतो. मला असं वाटतं हा विद्रोह नाही का? 800 वर्षापूर्वी वेदाला कृपणू म्हणणं हे काही साधा विद्रोह नाही. त्याचं कारण तो 3 वर्णाच्याच कानी लागलाय म्हणून त्याला कृपणू असं ज्ञानेश्वर 700, 750, 800 वर्षापूर्वी म्हणतात. मला वाटतं ही विद्रोहाची सुरुवात नाहीये का? म्हणून आपण अशा नव्या पद्धतीनं या सगळ्या साहित्याकडे बघणार आहोत का? असं जर झालं तर नक्कीच काहीतरी एक वेगळा आपल्या हाती काही सापडू शकतं अशा अर्थाने. कारण आता नवीन आपण सगळी जीवनशैली ही विज्ञानाला अधीन केलेली आहे, विज्ञानातून आपण पुढे गेलेलो आहोत आणि हरकत नाही. विज्ञान जर काही चांगल्या पद्धतीने शेवटी सगळ्यांचा उद्देश माणसाच्या जगण्याचं उन्नयन करणं, माणसाचं जगणं सुखी करणं यापेक्षा कुठल्याही पॅथीचा काही वेगळा उद्देश असू शकतो. आणि संत साहित्य मला ही सुद्धा एक पॅथी वाटते की आधी आणि व्याधी, त्याच्यामधली ती व्याधीची पॅथी आहे की म्हणजे खूप IIT झालेले विद्यार्थी, काही माझे IIT झालेले काही मोठे इंजिनियर ज्यांचे मोठाले अमेरिकेत पॅकेजेस जे माझे काही मित्र आहेत, तर त्यांनी मध्ये मध्ये असं सांगितलं की आम्ही दिंडीत चाललो. मी म्हणलं अरे तुम्ही कसं काय दिंडीत चाललात? ते म्हणजे आम्ही खूप जगामध्ये भौतिक सुखाच्या अंगानं, भौतिक पद्धतीनं, विज्ञानाच्या अंगाने तपासलं आणि आम्हाला खूप काही सापडलं, पण तरी आम्हाला वाटतं की अजून काही सापडायचं राहिलं आणि आम्हाला वाटतं ते दिंडीत सापडलं. तर ही गोष्ट पुन्हा मनाच्या जवळ जाणारी गोष्ट असू शकते. आणि कुठलीही प्रार्थना असू द्यात, मला असं वाटतं ती कुठल्या धर्माची आहे याला काहीही महत्व नाही. ती प्रार्थना त्याच्यातली आर्तता जी असते ती माणसाच्या सुखासाठी असते, माणसाच्या मंगलमय भावनेसाठी असते. साने गुरुजीला एकदा विचारलं होतं की प्रार्थना केल्यानंतर खरंच पुण्य होतं का? कशा करता करायची प्रार्थना असं साने गुरुजीला विचारलं. साने गुरुजींनी फार छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते प्रार्थना केल्यानंतर
पुण्य होतं की नाही मला माहिती नाही, पण प्रार्थना केल्यानंतर पाप मात्र नक्की होत नाही. जसं देवाबद्दल कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे ते फार छान आहे की कुसुमाग्रजाला विचारलं, एवढा मोठा कवी, जातीय पातळीवरचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला, त्यांना विचारलं देव आहे की नाही, तर तात्यासाहेबांनी उत्तर फार छान दिलं होतं. ते म्हणाले देव आहे की नाही याचं उत्तर मी असं देतो की ज्यांना देवाची गरज आहे त्यांच्यासाठी देव आहे, आणि ज्यांना देवाची गरज नाही त्यांच्यासाठी देव नाही. कारण ज्यांना देवाची गरज नसते त्यांना एक काहीतरी वेगळा आधार सापडेल. शेवटी आधार फार महत्वाचा आहे, तो विचाराचा असेल, तो तत्वाचा असेल. जसा ही कर्मकांड नावाची गोष्ट आहे, तर तो मग त्या सगळ्या मूर्तीला आणि त्या षोडश पूजेमध्ये जो अडकून पडतो, पण त्याच्या पुढचं सत्य सापडण्याकरता त्यात ते ओलांडावं लागतं. निर्गुण भक्ती आणि सगुण भक्ती असं म्हणतो, पण निर्गुण भक्तीसाठी तुमच्या मनाची आणि तुमच्या डोक्यातल्या त्या विचाराची, अध्यात्माची जी तयारी लागते निर्गुण भक्ती करता, की मी जिथे उभा आहे आणि जिकडे पाहतो तिकडे परमेश्वर आहे, असं करण्याकरता एखादा तुकाराम ज्ञानेश्वर यांची ती तयारी होती. म्हणून अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा हा साक्षात्कार ज्या तुकारामाला होतो त्याच्या दृष्टीनं ठीक आहे, त्याला पांडुरंग दिसला काय नाही दिसला काय, कारण तो इथपर्यंत गेला होता की नाही ऐसा म्हणे अनुभवावा. ही किती टोकाची विचाराच्या पातळीवरची गोष्ट आहे. पण सर्वसामान्य माणसं असतात, त्यांची भक्ती सगुण असते, त्यांना फुलाचा हार घालावा लागतो, त्यांना कोणत्या तरी दिशेला बघितल्याशिवाय देव आहे असं वाटत नाही. सर्वसामान्य माणसं. पण संत साहित्यात या सगळ्यासाठी टॅबलेट्स आहेत, गोळ्या आहेत, औषधी आहे. तुम्ही सगुण असा, निर्गुण असा, कुठल्याही पातळीवर तुम्ही पोहोचलेले असा, संत साहित्य त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला देत असतं. म्हणून मला वाटतं की जशी माणसाला निर्मळ पाण्याची जगेपर्यंत असेपर्यंत गरज असणार आहे, स्वच्छ हवेची गरज असणार आहे, तशी आपल्याला संत साहित्याची आवश्यकता ही कायम लागणार आहे. संत साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काय असू शकतं, तो एक सद्विचार आहे, एक मंगल विचार आहे. आणि सद्विचार, सत्संग, सद्भावना ही गोष्ट माणसाची जमात या पृथ्वी तलावर असेपर्यंत त्याची आवश्यकता असणार. जसं प्राणवायूची आवश्यकता असेल की नाही, तशी सद्विचाराची आवश्यकता असेल. त्यामुळं संत साहित्य ही आज नाही, म्हणजे अजून 10 वर्षानंतर जरी समजा संत सावतामाळी महाविद्यालयाने जर एक राष्ट्रीय चर्चासत्र ठेवलं, तर मला वाटतं 10 वर्षानंतर सुद्धा या विषयावर चर्चा होऊ शकते. एवढा हा अनिवार्य आपल्या मानवी जीवनाकरता विषय आहे. संत एकनाथांनी मराठीमध्ये खूप विपुल असं लेखन करून ठेवलं आहे. संत एकनाथांच्या साहित्यावर संशोधन होणं गरजेचं असल्याचं मत संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक ताहेर पठाण यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताचे पैंजा जिके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. म्हणजे समकालीन प्रस्तुताचा शोध घेत असताना 12व्या-13व्या शतकामध्ये मराठीचं गुणगौरव संत ज्ञानेश्वर करत असताना आपल्याला दिसतात. आणि सध्याच्या कालखंडामध्ये सध्याचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे, खाजगीकरणाचं युग आहे, उदारीकरणाचं युग आहे. अशा कालखंडामध्ये इंग्रजीचं भूत आमच्या मानगुटीवर बसलेलं आहे. आणि हे मानगुटीवर बसणारे इंग्रजीचं भूत ज्यावेळेस आम्ही मातृभाषेला प्राधान्य देणार नाही, त्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा गौरव केलेला आहे. आजही आपण पाहतो की मातृभाषेतून जे शिकवलं जातं, म्हणजे एमबीबीएसचा अभ्यासक्रम असेल, इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम जवळपास 5 वर्षाचे अभ्यासक्रम असतात. आणि हेच अभ्यासक्रम ज्यावेळेस आपण मातृभाषेतून देऊ, तर मला वाटतं ते 2.5 वर्षामध्ये ते पूर्ण होते. म्हणजे मानसशास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे. ज्ञानेश्वरांचे भाषेसंदर्भातले, सामाजिक प्रबोधनाच्या संदर्भामध्ये हे विचार अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर संत मेळ्याचे संबंध आल्यानंतर त्यांच्यासाठी कीर्तन प्रवचनासाठी अभंग रचना केल्याची आपल्याला माहिती आहे. पण ती अभंग रचना म्हणजे 13व्या शतकामधली असणारी अभंग रचना ज्यावेळेस मी पाहतो, म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो विठ्ठल बरवा तो महादेव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगरू बाप रुखमा देवरी. म्हणजे ही रचना ज्यावेळेस मी पाहतो, म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, ही रचना मुळात 13वी शतकातली आहे. आणि आज वाचल्यानंतर असं वाटतं की आधुनिक कालखंडातली असलेली ही रचना, जे 725 वर्षापूर्वीची रचना वाटत नाही, ही आधुनिक कालखंडातली रचना वाचते. आणि आजही मी ज्यावेळेस अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस मराठीचं अध्यापन करतो, आणि अध्यापन केल्यानंतर ज्यावेळेस हिंदीचे विद्यार्थी, इंग्रजीचे विद्यार्थी
अरबी, हिंदी, उर्दू, फारसी वेगवेगळ्या भाषेचे विद्यार्थी ज्यावेळेस ओपन इलेक्टिव्ह, एमए ओपन इलेक्टिव्ह पेपर शिकण्यासाठी मराठीमध्ये येतात, त्यावेळेस मला ते प्रश्न विचारतात की सर आम्हाला संत ज्ञानेश्वरांच्या बद्दल सांगा, आम्हाला तुकारामाच्या बद्दल सांगा, आम्हाला नामदेव जी की अभंगवाणी के बारे में बताइए. आणि ज्यावेळेस मी पाहतो आणि तेच विद्यार्थी सांगतात की संत साहित्य की बहती हुई सरिता सर, संत साहित्य की बहती हुई सरिता हे दख्खन से होते उत्तर भारत में आहे. ज्यावेळेस मी तपासतो तर मला हे विधान खरं वाटतं की उत्तर भारतामधील कबीर असतील, नानक असतील, मीराबाई असतील, सुरदास, तुलसीदास, बाबा फरीद अशी वेगवेगळी संतांची जी परंपरा पाहतो, त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिसतात की संत निवृत्तीनाथ असतील, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, जोगा परमानंद, संत चोखा मिळा, संत विसोबा खेचर, संत सेनानावी, संत परिसा भागवत, संत जगमित्र नागा आदींचा आदरपूर्वक उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे अशी संत परंपरेची अनन्यसाधारण परंपरा ही मराठी भाषेमध्येच असल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या संतांनी 13व्या शतकामध्ये 725 वर्षापूर्वी समता, मानवता, प्रेम याची चिरंतन मूल्य जगाला दिलेली आहे. आजही आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेने सर्वांना समानता, मानवता, प्रेम ही मूल्य आम्हाला दिलेली असली तरी आजही म्हणतो की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही चिरंतन मूल्य आम्हाला कोणी दिली, तर फ्रेंच राज्यक्रांतीचं आम्ही उदाहरण देतो की फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मूल्य दिली. पण ही चिरंतन जी मूल्य आहे, मानवी मूल्य आहे, ही आम्हाला संत साहित्यात उदाहरणासह आणि समाजाला आपल्या कृतीतून आणि वक्तीतून त्यांनी पटवून दिल्याचं आम्हाला दिसून येतं. आजही पाहतो की ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले, म्हणजे 725 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि समाधिस्थ झाल्यानंतर नामदेवांनी आपलं कार्य चालू ठेवलं. समाजातील 18 पगड जाती धर्मातील संतांना एकत्र घेऊन चंद्रभागेच्या तीरावर एक राष्ट्रीय एकात्मता त्यांनी प्रस्थापित केली. आणि हे नामदेवांचं कार्य अत्यंत महत्वपूर्ण असं कार्य. जे ज्ञानदेव म्हणतात आमच्या समोर पहिले भावकवी, आख्यान कवी, पद्यचरित्रकार, आत्मचरित्रकार, भागवत धर्माचे पहिले संघटक, प्राचारक, कीर्तन परंपरेचे प्रवर्तक, भक्ती मार्गाचा अंगीकार करणारे श्रेष्ठ भक्त असल्याचे आम्हाला दिसून येतात. आणि आजही आपण पाहतो म्हणजे उत्तर भारतामध्ये ज्ञानेश्वरांचं स्थान महत्वपूर्ण आहे, तुकारामाचं स्थान महत्वपूर्ण आहे, पण सिखांच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये 61 ग्रंथ अभंग त्यांचे समाविष्ट आहेत. नामदेवजी की मुखबानी या नावाने ती हिंदीतही ओळखली जाते. पण भारतीय मराठी संतांचं सर्व विश्वसंत झाल्याचे आपल्याला दिसून येतात. वारकरी संप्रदायाने सर्व धर्म समभाव हा मंत्र आयुष्यभर त्यांनी जपलेला आपल्याला दिसून येतात. म्हणजे शूद्र जातीतील व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचं त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे. आजही आपण पाहतो की संत साहित्याची समकालीन प्रस्तुतता किंवा प्रासंगिकतेचा आम्ही जेव्हा शोध घेतो तर 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याचा जोरकस असा प्रवाह निर्माण झाला. वेदना, विद्रोह, नकार, विज्ञान निष्ठा या मूल्याला घेऊन दलित साहित्य जन्माला आलं. पण दलित साहित्याचा जन्म आम्ही ज्यावेळेस पाहतो, त्याची नाळ आम्ही पाहतो, ज्याची सुरुवात आम्ही पाहतो, तर ती आद्य वेदना आम्हाला संत चोखोबांच्या अभंगामध्ये सापडते. म्हणजे चोखोबा असं म्हणतात, याती हिन माझी देवा, याती हिन माझी देवा, कशी घडेल तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवने रे. म्हणजे वेदना, आद्य हुंकार हा संत साहित्यातील 12व्या-13व्या शतकामध्ये चोखोबांच्या अभंगामध्ये आपण आधुनिक साहित्याची ज्यावेळेस आम्ही पायाभरणी करतो तर याची पाळेमुळे आम्हाला संत साहित्यामध्ये आपल्याला सापडतात. म्हणजे कर्ममेळा म्हणतो की आमुची केली हिन याती, तुझं भेटू कोण्या, तुझं ना कळे श्रीपती, आमची केली हिने याती, तुझं ना कळे श्रीपती, जन्म गेले उष्टे खाता, लाज नव्हे आमच्या चिता, तुमच्या चिता. म्हणजे पहा, आज आपण दलित साहित्य म्हणजे स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे असं नामदेव ढसाळांच्या ओळी आपण वाचत असलो तरी त्यावेळेस आम्हाला कर्ममेळाचा विद्रोह संत साहित्यामध्ये दिसतो. आमची केली हिन याती, तुझं का न कळे श्रीपती, जन्म गेले उष्ट्या खाता, लाज नव्हे तुमच्या चिता, अशा प्रखड शब्दामध्ये व्यवस्थेविरुद्ध चिड, संताप त्यांनी इसवी मनाच्या 12व्या-13व्या शतकामध्ये व्यक्त केल्याचं आपल्याला दिसून येतं. ग्रामीण साहित्याच्या संदर्भात तीच आपल्याला सांगता येईल. जे या नभाने या भोईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावं असं आम्ही त्यावेळेस म्हणतो, तेच विचार अत्यंत सोप्या, सरळ आणि समर्पक शब्दामध्ये संत सावतामाळी व्यक्त करतात की कांदा मुळा भाजी अवधी मिठाई माझी. जे कांदा मुळा भाजी अवधी मिठाई माझी, किती भक्तीचं सोपं तत्वज्ञान म्हणजे 700 वर्षापूर्वी संत सावतामाळी यांनी सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं. सर्व संतांचा विचार करत असताना आपण पाहतो
की नाथषष्ठी आहे आणि नाथषष्टीमध्ये नाथांनी 14व्या 15व्या शतकामध्ये केलेलं कार्य अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे ज्ञानदेव रचिला पाया तुका झाल्याचे कळस, असा भागवत धर्माच्या मंदिरात संत एकनाथांचे साहित्याचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण मानले गेले आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा ही 3 प्रस्थांतरी आहेत. म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या पारमार्थिक लोकजागृतीचे आणि आध्यात्मिक लोकशाहीचे कार्य नाथांनी स्वीकारले आणि पुढे संत तुकाराम आणि संत रामदासाच्या त्यांनी स्वाधीन. ज्ञानेश्वरीचे संशोधन व समाधीचा शोध हा एकनाथांनी घेतला आहे. राजकीय जीवनातील अस्थिरता, सांस्कृतिक जीवनातील पिछेहाट, धार्मिक जीवनातील कोंडी फोडण्याचा प्रयत्न संत एकनाथांनी केलेला आहे. ज्ञानदेवाच्या कालखंडाकडून नामदेव आणि पुढे एकनाथांच्या कालखंडाकडे वळणं म्हणजे सुख संपन्नतेकडून दुःख दारिद्र्याकडे वळण्यासारखं होय. आसमानी, सुलतानी, संकटाने ग्रासलेला हा कालखंड स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा यावर प्रचंड आक्रमण होत होती आणि याच आक्रमणांना म्हणजे मुस्लिम आक्रमणांना थोपून धरण्याचं आणि वारकरी संप्रदायाचं पुनर्जीवन करण्याचं कार्य संत एकनाथांनी स्वीकारलेलं आहे. तुकोबा आणि रामदासांचं कार्य किंवा त्यांचा हा कालखंड हा एकनाथांच्या कार्यकर्तृत्वाचा कालखंड म्हणता येईल आपल्याला. संत एकनाथांचे कार्य काय आहे की अस्पृश्यांच्या मुलांना कडेवर घेतलं किंवा गाढवाला पाणी पाजलं या फक्त संत एकनाथांचं कार्य नाही. आजही आपण पाहतो की नाथांचं चतुर्विध असं कार्य आहे आणि चतुर्विध कार्य काय आहे त्यामध्ये विसरत चाललेल्या ज्ञानेश्वरीचं संशोधन करून तो लोकांपुढे त्यांनी ठेवला. विपुल प्रमाणात वाङ्मय निर्मिती केली, 4000 उत्कृष्ट अभंगाची निर्मिती केली आणि भारुडाच्या माध्यमातून समाजात जागृती केली. भावार्थ रामायणाची रचना चालू असतानाच वाळवंटी कीर्तन करीत करीत शके 1521 फाल्गुन वैद्य षष्टीत त्यांनी पैठण येथील आपला देह ठेवलेला. म्हणजे नाथ षष्टीच्या निमित्तानं त्यांचं स्मरण या ठिकाणी झालं पाहिजे. संत एकनाथांचं जे कार्य आहे, ग्रंथ संपदा आहे, मराठी संत साहित्यामध्ये आणि मराठी साहित्यामध्ये सर्वात विपुल असं लेखन करणारा कोणता संत असेल तर ते संत एकनाथांचा आपला उल्लेख करते. त्यांच्या साहित्याची वागणी करत असताना पंडित आणि विद्वानासाठी चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, मध्यमवर्गीयासाठी रुक्मिणी संवार, भावार्थ रामायण आणि तळाचा जो वर्ग आहे म्हणजे तळाच्या वर्गासाठी भारुडा आणि गवळणीची त्यांनी रचना केली आहे. अभंग त्यांचे अत्यंत सुपरिचित असे अभंग आहेत. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरे, बाप आणि आई माझी विठ्ठल रुखुमाई, पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा करीतेसे पाप भंगा, एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, असे सुंदर असे अभंग त्यांनी त्या कालखंडात लिहिलेले आपल्याला दिसून येतात. आजही आपण पाहतो की राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्याचं कार्य त्या कालखंडामध्ये म्हणजे आसमानी सुलतानी संकटांना पण संत एकनाथांनी जे हिंदू तुर्क संवाद लिहिलेला आहे तो संवाद असा आहे की ब्राह्मण म्हणे आवजी स्वामी, ब्राह्मण म्हणे आवजी स्वामी, वस्तुता एक आम्ही तुम्ही, विवाद वाढला व्याती धर्मी, जाता परधर्मी असेना, तो कहे तो वो बात सही, खुदा को तो जात नहीं, वो कहे रसूलुल्लाह हजरत, सर्व धर्म ज्याचा निमाला, मनोधर्म तुर्के एकला, आनंद परम झाला, मंत्र केला उपदेश, त्यावेळी केले नमन, यारे आदरे दिदले अलिंगन. म्हणजे हिंदू तुर्क संवाद म्हणजे हा माणूस वेगवेगळ्या मध्ये नाही, शेवटी एक असल्याचं विचार त्यांनी केलेला आहे. नाथ म्हणतात आमच्या समोर त्यांची भारुड येतात आणि भारुडाच्या माध्यमातून नाथानं त्या कालखंडामध्ये केलेलं सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीचं कार्य म्हणजे नाथ हे लोकशिक्षक आहेत, बहुरूपी आहेत, गारुडी आहेत, वेगवेगळ्या उपाध्या त्यांना दिल्या जातात. अशा म्हणजे नाथांनी जे भारुड लिहिलेले आहेत आणि भारुडाच्या माध्यमातून त्यांनी रूपक वापरलेलं आहे. म्हणजे सत्वर पावगे मला भवनाई रोडगा वाहीन तुला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, सासू माझी जाच करती लवकर निधी त्याला, जाऊ माझी फडफड करती बोडकी करग तिला, नंदेचं पोर किरकिर करते खरूज होऊ दे त्याला, दादला मारून आवती देन मोकळी करग मला, एका जनार्दनी सगळंच जाऊ दे एकटच राहू दे मला. सासरा हा अहंकारी आहे, सासू कल्पना आहे, माझी पाणी रूपी जाऊ आहे, राजस्वृती ननंद आहे, काम रूपी चोर असणारा तो पोर आहे आणि अविक रूपी असणारा तो नवरा आहे. म्हणजे उद्धाराची तीव्र तळमळ असणारी स्त्री सर्वांना जाऊन दे आणि एकटीच राहून दे असं मत आपल्या याच्यामधून भारुडामधून व्यक्त करताना आपण दिसून येते.
आजही आपण पाहतो की एकनाथांच्या संदर्भामध्ये आपण जे पाहतो की लोकभाषेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. लोकांचा उद्धार आपल्याला करायचा असेल तर त्यांच्या लोकांच्याच भाषेत आपल्याला सांगता आला पाहिजे, त्यांना समजून देता आला पाहिजे. मग ही जाणीव धरून लोकभाषेत म्हणजे गवळणी असतील भारुडाची त्यांनी रचना केली आहे. आणि मराठीचा उदो करत असताना एकनाथ असं म्हणतात, वेदवाणी देवे केली एर काय चोरापासून झाली, सकळ वाचा वदवी देव का वाढावा अहंभाव. म्हणजे अशी विचारधारा जे एकनाथांच्या अभंगामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी जशी आपल्या वचनामधून लोकभाषा जगवली, तिला धर्म भाषेचं स्थान प्राप्त करून दिले, त्याचप्रमाणे संत एकनाथांनी विशेष भारुडातून हे कार्य केल्याचं आपल्याला म्हणजे आजही आपण पाहतो की एकनाथांचं कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि षष्टीच्या निमित्तानं आपण त्यांचं स्मरण या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. पण मराठी साहित्यामध्ये फारसं संशोधन संत एकनाथावर झालेलं आपल्याला दिसून येत आहे. प्रासंगिक या कार्यक्रमात आत्ताच आपण फुलंब्री इथल्या श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित सद्यस्थितीत संत साहित्याची प्रासंगिकता या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी साहित्यिक दासू वैद्य आणि संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक ताहेर पठाण यांनी केलेलं भाषण ऐकलं. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.